नागपुर शहर में लगातार बढ़ रही गर्मी के चलते आगजनी की घटनाओं में इजाफा देखने को मिल रहा है। इसी कड़ी में बुधवार दोपहर बेसापिपला रोड स्थित जुडियो शोरूम के सामने मौजूद हिवरे कैटर्स एंड डेकोरेशन सेंटर में अचानक भीषण आग लग गई। आग इतनी तेजी से फैली कि देखते ही देखते बिछायत का पूरा सामान जलकर खाक हो गया। घटना के बाद इलाके में अफरातफरी का माहौल बन गया और बड़ी संख्या में लोग मौके पर जमा हो गए। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार आग लगते ही सेंटर से धुएं के बड़े बड़े गुबार उठने लगे। सूचना मिलते ही दमकल विभाग की कई गाड़ियां मौके पर पहुंची और आग पर काबू पाने के लिए राहत एवं बचाव कार्य शुरू किया गया। दमकल कर्मियों ने काफी मशक्कत के बाद आग को नियंत्रित किया। शुरुआती जानकारी के मुताबिक आग लगने के कारणों का अभी तक स्पष्ट पता नहीं चल पाया है। हालांकि शॉर्ट सर्किट की आशंका जताई जा रही है। त्या गाडीला कॉल केलेला होता फायर ब्रिगेडला, नगरपंचायतमधून फायर ब्रिगेड तर आली, पण एक खेदाची बाब ही आहे की नगरपंचायतची जी गाडी आहे ही याच्यामध्ये जो प्रेशर असायला पाहिजे आणि जो पाईप असायला पाहिजे एकदम छोटा 1-1.25 इंचीचा पाईप आहे। आता 1.25 ते 1.5 इंचीच्या पाईपानं काय आग विझणार आहे का? आज ही गोष्ट शासनाला लक्षात घ्यायला पाहिजे। याच्यामध्ये मी नरेंद्रनगर फायर ब्रिगेडला कॉल करून त्रिमूर्तीनगरला फायर ब्रिगेडला कॉल करून तिथून गाडी मागवल्या। तिथून गाडी इथपर्यंत जेवढी नुकसान व्हायची नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नुकसान झाली। आजच्या तारखेमध्ये 95% त्या घरामधील माल जळाला गेलेला आहे। तर ही खूप खेदाची बाब आहे। आज उन्हाचा तडाखा एवढा आहे की कुठूनही आज एक ठिणगी जरी लागली तरी ते आग लागायला सुरुवात होऊन जाते। तर त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाने लक्षात घ्यायला पाहिजे की आजूबाजूला जर काही असेल, म्हणजे जिथं एखादी ठिणगी लागून जर आग पेटत असेल की दगड कुठं आपटत असेल किंवा कुठं जर कागद ठेवलं असेल, उन्हामध्ये असे खुले जरी पडले असेल तरी आज आग पेट घेते। आज आता एक्झॅक्टली कारण नाही कळू शकलं की आग कशामुळे लागलेली आहे। ती जेव्हा पेट घेतलेली तेव्हाच लक्षात आलं की आग पेट घेतलेली होती म्हणून। सिलेंडर्स जे होते ते सिलेंडर्स ऑलरेडी काढलं गेलेलं होतं, तर त्याच्यामध्ये तो विषय नव्हता म्हणून कोणताही सिलेंडरनं पेट घेतलेला नाही। आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, एक व्यक्ती वर झोपलेला होता त्या याच्यामध्ये निवांतपणे दुपारच्या वेळेस, तर त्या याच्यामध्ये तो व्यक्ती वरून उडी मारलेला आहे, त्याच्यामुळे त्याला जखम झाली आहे। त्याला हॉस्पिटल कर्मचारी पाहणी करता आलेले असता वरून जे शटर पडलं गेलेलं ते त्यांच्या हातावर पडलं, तर त्याच्यामुळे ते पोलीस कर्मचारी घायल झालेले आहेत, तर त्यांना ते सुद्धा हॉस्पिटलला गेलेले आहेत। आग लगते ही सेंटर में रखे गैस सिलेंडरों को तत्काल बाहर निकाला गया, जिससे बड़ा हादसा टल गया और किसी प्रकार की जनहानि नहीं हुई।